नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। बेरोजगार तरुणाचा कामाच्या शोधात अपघाती मृत्यू। नाशिकच्या सातपूर एमआयडीसी मधील घटनेने सावरगावासह कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला। तेजस घरात होता एकटाच कमावणारा। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये आज 10:30 वाजेच्या सुमारास तेजस गंगाराम वंशे हा सातपूर कडून शिवाजीनगरकडे जात असताना मायको बॉश कंपनी जवळ पाठीमागून आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रकने तेजसला पाठीमागच्या चाकात फरफटीत नेले। त्यात 22 वर्षीय तेजसचा जागीच मृत्यू झालाय। तो सध्या सावरगाव मध्ये राहत होता, मात्र गावातही काम नसल्यामुळे तो कामाच्या शोधात सातपूर एमआयडीसी मध्ये आला होता। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, वडीलही काम धंदा करीत नसल्याने व 3 बहिणी असल्याने सर्व कुटुंबांची जबाबदारी तेजसवरतीच होती। तेजस मोलमजुरी करून आपल्या आई वडिलांसह बहिणींचीही सांभाळ करीत होता, मात्र कुटुंब मोठे असल्यामुळे मोलमजुरी करून त्याचा खर्च पुरा होत नव्हता, म्हणून तो आज नाशिकच्या एमआयडीसी मध्ये काम शोधण्यासाठी आला होता। मात्र आज तेजसवर काळाने घाला घातल्याने त्याचे कुटुंब आता उघड्यावरती आले। सध्या त्याचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। काय आमचे ते रिलेटिव्ह सकाळी 9:30 दरम्यान दोघं मामभाऊ आत्याभाऊ सातपूर एमआयडीसी मध्ये काम शोधण्याच्या उद्देशाने एमआयडीसी मध्ये आले होते आणि 1-2 दिवसापासून ते येतच होते, कारण त्यांची घरची परिस्थिती ही फारच हलाखीची। आई धुण्या भांड्याची काम करते, वडिलांना पण कधी रोजगार मिळतो कधी नाही मिळत, आणि अशा पद्धतीनं हा एकुलता एक मुलगा आज म्हणजे आईवडिलांचा आधार म्हणून आज काम शोधायला गेला होता। परंतु सदरील त्या मोठ्या गाडीवाल्याच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं आज हे कुटुंब म्हणजे एकदमच मोठ्या कठीण प्रसंगाच्या सामोरं गेलं आहे। याच्यानंतर ह्या कुटुंबाचं कसं होईल, काय होईल, आम्हाला नातेवाईकांना आणि गाववाल्यांना फार काळजी आहे, कारण होती जी उमेद होती सर्व ह्या मुलावरतीच अवलंबून होती। हा तेजस हाच आता इकडून पुढं ते कुटुंब आणि बहिणींचं पालनपोषण, आईवडिलांचं पालनपोषण करेल अशी आम्हाला सर्वांना हे असताना अचानक अशा पद्धतीची जी घटना घडली, तर ही फारच आम्हाला एक म्हणजे कुठंतरी एक मोठी हानी बसलेली आहे। आणि या हानीतून कसं सावरावा त्या कुटुंबाने, त्या माऊलीनं पुढं काय करावा असा मोठा प्रश्न आज या ठिकाणी या वंश कुटुंबाच्या याच्यात निर्माण झालेला आहे। त्याचं नाव होतं तेजस गंगाराम वंशे, वय वर्ष होतं 21 ते 22च्या दरम्यान वय होतं, आणि शक्यतो तो कधी फक्त गावातच मजुरी करीत होता। पण एवढ्या 2-4 दिवसापासून थोडंसं त्याला वाटलं का आपण जवळ एमआयडीसी 1-2 किलोमीटर एमआयडीसी असल्यामुळं आपण एमआयडीसी मध्ये काम शोधावं म्हणून, आणि फर्स्ट टाईम तो आज तिथं आला होता। दोघं भाऊ होते ते। तर अशा पद्धतीनं जर त्याला भविष्यात त्याच्या कुटुंबाला काही जर शासनाच्या वतीनं किंवा समोरील व्यक्तीच्या वतीनं जर काही मदत मिळत असेल, तेच आता या कुटुंबाचं पुढं त्याच्यावरती सर्व उदरनिर्वाहाचं साधन आहे। म्हणून त्या मुलींचं, त्या माऊलीचं आणि वडिलांचं याच्यापुढं कसं होणार, तर त्यांना शासनाच्या माध्यमातून संबंधित ज्याची चुकी असेल याच्या माध्यमातून त्यांना काहीतरी मदत म्हणून शासनाकडून मिळावा, हीच मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। सावरगाव तालुका जिल्हा नाशिक। साधारण आमच्याकडं खूप वर्दळ असते। नाशिक महानगरपालिकेपासून अवघं 2 ते 3 किलोमीटरवरती गाव आहे आमचं, आणि बहुतेक आमचा रोजगार हा एमआयडीसी, शिवाजीनगर, श्रमिकनगर एमआयडीसी मध्येच असतो नेहमी। बरेचसे लोक येतात जातात, तर गाव हे जवळच आहे आमचं, तिथून जवळजवळ एमआयडीसी पासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर। माझं नाव बबन तुकाराम बेंडकोळे, आमच्या नातेवाईकच येतो, तो माझा भाचा लागत होता। आणि आज अशा परिस्थितीमुळं आम्ही जिकडं तिकडं बाहेर असताना फारच मोठा आघात आमच्या मनावर झालेला आहे।